नमस्कार. युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही स्टोरी कालालंपूर मलेशिया येथे राहणाऱ्या एका महिलेची आहे. या महिलेचं नाव एन्नी असे आहे. ऑप्रा विनफ्रीच्या शो माध्यमातून तिला द सिक्रेटबद्दल समजलं. तिने त्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला. तिला द सिक्रेटकडून एक ईमेल आला. तिने एका बँकेचा चेक डाउनलोड केला. त्या बँकेचं नाव होतं बँक ऑफ युनिव्हर्स. त्या चेकची लिंक दिलेली होती. तिने सहज 1,00,000 रिंगीट, 25,000 अमेरिकन डॉलर्सच्या किमतीचे रिंगीट, हे मलेशियन चलन एवढी रक्कम लिहिली. तिने तो चेक टेबलाजवळील पिन बोर्डवर लावला. त्यानंतर 1 रिंगीटची नोट घेऊन तिने मार्करने काही शून्य लिहिली. तिला 1,00,000.00 हा आकडा त्यावर लिहायचा होता, पण जागा न पुरल्यामुळे तिने 1च्या पुढे 5 शून्य लिहिले. अखेरीस 1,000.00 हा आकडा दिसू लागला, पण तिने ती नोट फेकली नाही. तिने तिच्या पिनबोर्डवरच चेक शेजारी ती नोट लावली. ती नेहमी त्या नोटकडे पाहून बोलायची, मी ही गोष्ट सत्यात उतरवली आहे आणि उतरेल. तिचा विश्वास पक्का होता. तिने कल्पना केली ती गोष्ट मिळाली आहे. काही काळाने ती विसरली होती. ऑक्टोबरच्या महिन्याच्या सुरुवातीस ती बिल भरायला गेली क्रेडिट कार्डचं, तर तिला तिथे एक पत्रक दिसले. त्यावर 1,00,000.00 रिंगीट ड्रीम कॅचर SMS कॉन्टेस्ट असं लिहिलेलं होतं. स्पर्धेचा कालावधी 5 जुलै ते 15 ऑक्टोबरपर्यंत होता. तिच्याकडे वेळ कमी होता. तिने उशीर न करता सहभाग नोंदवला. 1 महिन्यानंतर तिला कंपनीकडून फोन आला. दुसरं बक्षीस जिंकलं असं तर ते 1,000.00 बक्षीस मिळणार होतं. तिने तिच्या पतीला सांगितलं की तिच्या पतीला आनंद झाला. 2 महिन्यांनी अजून एक फोन आला. भव्य बक्षीस जिंकण्यासाठी तिची 11 स्पर्धकांपैकी निवड करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सांगणार आहे कोण विजेता आहे. नंतर ती तिच्या रूममध्ये बसली. तिचे लक्ष विजन बोर्डवर गेले. 1,00,000.00 रिंगीटचा चेक 3 महिन्या अगोदर आणि दुसरी ती 1,000.00 सारखी दिसणारी ती 1 रिंगीटची नोट. तिचं हृदय भरून आलं. तिने तिच्या पतीला दाखवलं. लिव्हिंग रूममध्ये ती नोट दाखवली. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की 1,000.00 हे बक्षीस का जिंकले. त्यामागे रिंगीटची नोट आहे. मी असंच लिहिलं होतं, तरी पण देवाने दिलं मला. तिने मनात पक्क ठरवलं होतं, मोठं बक्षीस माझं आहे. हे सगळं देवाने केलं आहे. माझ्या मनात कुठेतरी वाटायचं की हा चेक आपल्याला मिळतो की नाही, 11 स्पर्धकांपैकी आपली निवड होते की नाही. पण तिने तिची शंका लगेच दूर केली. तिने मनात कल्पना केली की तो चेक तिच्या हातात आहे आणि ती स्टेजवर उभी आहे. तिचा पती पण तिला म्हणे, तू चेक सोबत राहू दे लिहिलेला, मला माहीत आहे हे बक्षीस तुलाच मिळणार आहे. तिने कल्पना करून शंका दूर केली आणि चेक घेऊन निघाली. ती महिला जेव्हा पण तिला शंका यायची तेव्हा ती स्वतःचं शंका दूर करायची. तिने तिच्या नवऱ्याचा आयफोन घेतला आणि एका लहान बाळाचं चित्र ती पाहून खुश झाली आणि सोबत ही पण कल्पना करत होती की मी जिंकत आहे असं. तिने हे बक्षीस जिंकलं आणि तिला वाटलं की ती दुसऱ्यांदा हा अनुभव जगत आहे. खरंच जादू म्हणायची. 18 ऑगस्टला तिने तो चेक लिहिलेला आणि 12 डिसेंबरला ते सत्यात उतरवलं. तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही अशक्य आहे असं समजू नका. असं काहीच नाही. आकर्षणाचा नियम हा प्रत्येकासाठी काम करत असतो. फक्त आपण लक्ष असू द्या की आपण काय विचार करतोय. आपले विचार आणि भावना याच आपलं आयुष्य बनवतात. त्यामुळे आपल्या भावना कशा आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.